नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी भरलेली कारली ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी 4 हिरवी कारली स्वच्छ धुवून थोडेसे सोलून मधनं चिरून घेतलेले आहेत. या कारल्याचे 2 भाग करून त्याला चाकूच्या सहाय्याने एक रेघ मारून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत. सर्व कारल्यांच्या बिया काढून झाल्यानंतर त्याला थोडंसं हळद, मीठ आणि लिंबू पिळून ते अर्ध्या तासासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातील कडवटपणा तो थोडासा कमी होईल. त्यासाठी अर्धा तास ते मॅरिनेट करून ठेवायचं आहे. कारले मॅरिनेट होईपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करून घेत आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये 4 चमचे तीळ घातलेले आहेत, ते कोरडेच भाजून घेणार आहे. तीळ भाजून झाल्यानंतर शेंगादाणे आणि धणे भाजून घेणार आहे. धणे भाजून झाले की यामध्ये सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते घालून व्यवस्थित भाजून घेणार आहे. खोबरं हे एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि बिना तेलाचंच भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेले आहे. तर इथे मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, ते भाजून घेत आहे. कांदा हा खूप काळा होईपर्यंत भाजायचा नाही आहे, थोडासा सोनेरी रंगावर आणि थोडा मऊ झाला की भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजून होईपर्यंत हे सुके मसाल्याची पावडर मिक्सरमध्ये तयार करून घेत आहे. मसाल्याची पावडर तयार करून झाली की कांदा थंड झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि लसूण वाटून घ्यायचा आहे. कांदा थंड होईपर्यंत इकडे मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवून चाळणी ठेवलेली आहे आणि आता कारली वाफून घेणार आहे. कारली 15 मिनिटे वाफून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा आणि लसूण घालून मी हा मसाला वाटून घेणार आहे आणि तो बिना पाण्याचाच वाटणार आहे. इथे मसाला तयार झालेला आहे. आता मी फोडणीची तयारी करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम ही वाफवलेली कारली काढून त्यामध्ये मसाला भरून घेणार आहे. कारल्यामध्ये मसाला व्यवस्थित दाबून भरून घ्यायचा आहे आणि आता फोडणीची तयारी. त्यासाठी सर्वात प्रथम मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरं घालून घेतलेले आहेत. जिरं तडतडले की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आलं लसूण पेस्ट घालून झाली की त्यामध्ये 3 ते 4 ठेचलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्या परतून झाल्या की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती काळा मसाला आणि थोडंसं पाणी घालून हा मसाला शिजवून घेणार आहे. हा मसाला यासाठी पाणी घालून शिजवायचा की जेणेकरून खाली लागू नये त्यासाठी. आणि नंतर त्यामध्ये भरलेली कारली घालून घेणार आहे. आता ह्यामध्ये मी जो मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला मसाला आहे तो घालून घेत आहे आणि हवं तसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर वरतून मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर याला 5 मिनिटे मंद गॅसवरती शिजू द्यायचं आहे आणि छान शिजून झालं की वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.